और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। भिवंडी तालुक्यातील खारबाव चिंचोटी मार्गावरील खार्डी गावात काल रात्री भीषण हत्याकांड घडला असून भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रफुल्ल तांगडी आणि तेजस तांगडी या दोघांचा धारदार शस्त्रांनी खून करण्यात आलाय। रात्री अंदाजे 11 वाजताच्या सुमारास घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार प्रफुल्ल तांगडी आपल्या जेडीटी एंटरप्राइजेस कार्यालयात 2 सहकाऱ्यांसोबत बसले होते। त्यावेळी 4-5 अज्ञात व्यक्ती अचानक आत घुसले आणि धारदार शस्त्रांनी हल्ला केला। हल्ल्यात प्रफुल्ल आणि तेजस यांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलाय। घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस स्टेशन पोलीस आणि गुन्हे शाखेची पथकं घटनास्थळी दाखल झाली। हल्ल्यामागील कारण अद्याप स्पष्ट झालं नसलं तरी पोलिसांनी सर्व शक्य कोनातून तपास सुरू केलाय। आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथक रवाना झालं असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू आहे। या दुहेरी हत्येमुळे खार्डी गावासह भिवंडीच्या राजकीय आणि गुन्हेगारी वर्तुळात प्रचंड खळबळ माजली आहे। आरोपी जेलबंद करत नाही तोपर्यंत मृतदेह घरी घेऊन जाणार नाहीत अशी तीव्र प्रतिक्रिया तांगडी कुटुंबाच्या परिवाराने दिली आहे। मागच्या या टायमाला पण असंच भावावर हल्ला करायचा होता, पण त्यांनी माझ्यावर हल्ला केला। मी मध्ये आलो वाचवायला। ते त्यांचा तो टार्गेटच होता हे करायचा। कशा प्रकारे हल्ला केला? गोळीबार केला होता। त्या आरोपीच्या नावावर आतापर्यंत 6 गुन्हे असतील फायरिंगचे। त्या आरोपीला साधं तडीपार करू शकत नाही प्रशासन। मोका तर जाऊ द्या, तर मोकाचाच आरोपी आहे। मागे पण मी गृहमंत्र्याला पण निवेदन दिले होते, मुख्यमंत्र्यांना पण निवेदन दिले होते का या आरोपीवर कारवाई करा। पोलीस दखल घेतली नाही। आज दखल घेतली तर आज हा प्रकार झाला नसता। तो एक प्रकारची कंपनी चालवतो, एक कंपनी आहे त्याची म्हात्रे कंपनी, ती चालवतो, पोरांना जमा करतो आणि कोणत्यावर पण खंडी मागायला जाणार, पैसे मागायला जाणार, खडी मशीनवाल्यांकडे हप्ता घेणार, हेच कामं करणार। प्रकरण रात्री 8 वाजता मी भिवंडीवरनं घरी आलो। घरून मी जेवण करून झोपलो। त्याच्यानंतर आमच्याच गावातील धीरज रोहिदास तांगडी हा घरी आला आणि बोलायला लागला की प्रफुल्ल शेठला सुरा आणि तलवारीने मारायला लावला ऑफिस जवळ। तसाच मी त्यांच्या गाडीत बसून गेलो। गाडीत बसून गेल्याच्या नंतर समोर ऑफिसच्या समोर माझ्या भावाच्या गाडीच्या बाजूला तेजस मिन्नत तांगडी हा पडला होता। मी त्याला हलवून बघितलं, त्याची काय हालचाल दिसली नाही। नंतर मी माझ्या भावाला शोधायला गेलो, तो भाऊ माझा योगेश मुकुंद तांगडी याच्या घराच्या शेजारी रस्त्याच्या पलीकडे बाजूला गवतात पडलेला होता। त्याच्यानंतर त्याला आम्ही त्याचे नातेवाईक मित्र यांच्या बरोबर घेऊन आपल्या स्पेक्ट्रम हॉस्पिटलमध्ये घेऊन आलो। तिथे डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केलंय। याच्यावर माझ्या भावावर गावातील दुश्मनी आणि व्यावसायिक वाद यांच्यावर मी भिवंडी तालुका पोलीस स्टेशनला 11 जणांविरुद्ध संशयित नावं दिलेत। पण 1 नंबर विकी भरत म्हात्रे, कल्पेश रामदास वैती, अजय सुरेश तांगडी, महेंद्र नामदेव तांगडी, दयानंद नामदेव तांगडी, सुनील सुभाष भोईर, विजय एकनाथ मुकादम, रवींद्र एकनाथ मुकादम आणि पूर्व वैनमधून जितेश मधुसूदन गवली हा सुद्धा या कटात सामील आहे। या सर्वांनी मिळून माझ्या भावाला जीवे ठार मारलेला आहे। कशामधून वाद होता? व्यावसायिक वर्चस्व त्यांना माझा भाऊ खूपच होता, कारण माझा भाऊ एक 4 गावामध्ये प्रतिष्ठित उद्योजक होता। ते त्यांना दिसत खूपच होतं त्यांच्या डोळ्यात। आणि त्याच्यामध्ये सुनील भोईर
विजय एकनाथ मुकादम, रवींद्र एकनाथ मुकादम हे संगनमत करून विकी भरत पात्रे यांच्याबरोबर आणि जितेश मधुसूदन गवली यांनी सर्वांनी मिळून संगनमत करून माझ्या भावाला जीवे ठार मारलेला आहे. या आधी देखील माझ्या भावावर फायर केली होती. आमची न्यायाची मागणी एवढीच आहे की पोलिसांनी आरोपींना तात्काळ अटक करावी. त्याच्यामध्ये आज सुद्धा जितेश मधुसूदन गवलीचा व्हॉट्सअप चॅटवर गावचा मोबाईल ऍक्टिव्ह आहे. त्याचं आज आतापर्यंत 5 मिनिटं अगोदर त्याचं मोबाईल लोकेशन ऍक्टिव्ह आहे. ग्रुपवर चॅट करतोय, मेसेजेस बघतोय. जितेश मधुसूदन गवली पोलिसांना त्यांचा नंबर दिलेला आहे. आमची मागणी आहे की आमच्या भावाची ज्या काल जिथून रात्री 11 वाजल्यापासून तर 12 वाजेपर्यंत फुटेज सर्व पोलिसांनी जमा केली, त्याची आम्हाला ओरिजिनल प्रत आमच्याकडे द्यावी. आणि विकी भरत पात्रे हा गुन्हेगार, सराईत गुन्हेगार आहे. वालीव पोलीस स्टेशन, भिवंडी तालुका पोलीस स्टेशन अशा अनेक गुन्हे आहे. आणि मोक्याचा आरोपी आपल्या पोलीस स्टेशन मधून त्याला मोक्याचा प्रस्ताव गेलेला आहे. आता तात्काळ त्याला अटक करावी ही आमची मागणी आहे. आता डिसिजन काय तुमचा मृतदेह जोपर्यंत आरोपीला अटक होत नाही तोपर्यंत आम्ही बॉडी घेऊन जाणार नाही. फाशी झालीच पाहिजे. ओके, डन. भिवंडी तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये खर्डी या गावात 2 इसमांची एका अज्ञात कारणावरून हत्या झालेली आहे. त्यांची नावं आहेत प्रफुल्ल तांगडी आणि तेजस तांगडी. पोलीस तपास आता सुरू आहे आणि लवकरच आपण आरोपींना अटक करून पुढील कारवाई कायदेशीर करणार आहोत. त्याचा तपास सुरू आहे. तपासाअंती आपल्याला सर्व माहिती दिली जाईल. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट, स्वानंद मीडिया, भिवंडी. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.